मंगल देशा पवित्र देशा प्रणाम घ्यावा माझा, ज्या भूमीवर जन्मला देश आहे माझा. क्रांतीवीरांच्या बलिदानाने सजली ही पहाट आहे, सलाम आमच्या तिरंग्याला जी आमची खरी शान. 80वा भारतीय स्वातंत्र्य दिन 2026. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय मुख्य अतिथी, अकादमीचे मालक विशाल मांडवलकर सर, माझी सहकारी शिक्षक जयश्री मॅडम, तसेच नवीन सध्याचे शिक्षक आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना, आजच्या या मंगल प्रसंगी मला या व्यासपीठावर आमंत्रित करून माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आदरणीय विशाल मांडवलकर सरांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. सरांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी शेकडो क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. आज आपण स्वातंत्र्याच्या 80व्या पर्वात पदार्पण करीत आहोत. हा केवळ उत्सव साजरा करण्याचा नाही, तर भूतकाळातील संघर्षाची आठवण ठेवून भविष्यातील समृद्ध भारताचा पाया रचण्याचा. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज या मैदानावर तुमचा हा उत्साह, तुमच्या डोळ्यातील चमक आणि तुमच्या हातातील तिरंगा पाहून पूर अभिमानाने भरून आलाय. मला तुमच्या अत्यंत अभिमान वाटतो. तुम्ही केवळ या अकादमीचे वैभव नसून या देशाचे खरे शिल्पकार आहात. तुमची शिस्त, तुमची कठोर मेहनत आणि कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची तुमची जिद्द खरोखरच क्रीडांगणापासून ते विज्ञान प्रदर्शनापर्यंत तुम्ही यश मिळवले आहे. हेही पाहता भारताचे भविष्य अत्यंत सुरक्षित आणि उज्ज्वल हातांमध्ये आहे याची मला खात्री पटते. अशीच प्रगती करत राहा आणि शाळेचे व देशाचे नाव मोठे करा. आजच्या 2026च्या आधुनिक युगात तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. AI आणि डिजिटल क्रांतीमुळे विद्यार्थ्यांसमोर माहितीचा महापूर आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नाही, त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजावणारी विवेक बुद्धी देणे, त्यांच्या नैतिक मूल्य रुजवणे आणि त्यांना एक संवेदनशील माणूस बनवणे हे शिक्षक म्हणून आपले खरे कर्तव्य आहे. देशभक्ती म्हणजे केवळ सीमेवर लढणे नव्हे, कचरा कुंडीत टाकणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, मोबाईलचा योग्य वापर करणे आणि जात धर्म विसरून एकमेकांचा आदर करणे हीच आजच्या युगातील खरी देशभक्ती. स्वातंत्र्य म्हणजे संरक्षण नव्हे, तर स्वतंत्र म्हणजे जबाबदारीची जाणीव होय. आज या पावन दिनी सर्वांनी एक संकल्प करूया. आपण असा भारत घडवूया जिथे प्रत्येक मूल सुशिक्षित असेल आणि आपला देश विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात अव्वल असेल. शेवटी या 4 ओळी म्हणून मी माझ्या भाषणाचा समारोप करतो. क्रांतीवीरांचे स्मरण करूया, देशभक्तीचे गाण गाऊया, अखंड राखू स्वातंत्र्य आमचे, देशाचा सन्मान वाढवूया. चला आज या शुभ दिनी नवभारताचा संकल्प करूया. पुन्हा एकदा विशाल मांडवलकर सरांचे आभार आणि तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. वंदे मातरम.